तर तुमचं मतदान कोणाला असेल? आमचं सध्या तुतारी. म्हणजे शरद पवार आणि अजित पवार, तुमचं मत कोणाला असेल? शरद पवार. कोणाला मतदान करायचे म्हणून तुम्हाला? अमोल कोल्ह्याला. कारण का हो मावशी? आमची ओळख आहे त्यांची. आमची लोणी काळभोरच्या बाजारमध्ये भेट दिली होती. त्यांनी आमच्या समस्या जाणून घेतल्या, आम्हाला सगळे व्यवस्थित सांगितलं. आम्हाला तिथं जागा नव्हती, जागा उपलब्ध करून दिली. म्हणून तुमचं मत? अमोल कोल्हे साहेबांना. तुमचं मतदान कोणाला असेल नेमकं? तुतारी. मतदान कोणाला असेल नेमकं तुमचं? कोल्हे. कारण काय? चांगला माणूस आहे. पवार साहेब. पवार साहेब का? साहेब साहेब साहेब. सुप्रियाताईच म्हणजे साहेबच की. तर तुमचं मतदान नक्की कोणाला असेल? आता ते आता बघू ठरवू, वेळ आल्यावर ठरवू. आता करतो सांगत. नमस्कार, स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण शिरूर लोकसभा मतदारसंघातील उरुळी कांचन या बाजारपेठेमध्ये आलो आहोत. आपण काही लोकांना या ठिकाणी प्रश्न विचारूया. दादा नमस्कार. नमस्ते. नमस्ते. काय नाव तुमचं? बबनराव कांचन. कुठलं गाव? उरुळी कांचन. इथं निवडणूक चालली आहे सध्या, लोकसभेची निवडणूक. कोण उमेदवार माहिती आहेत का तुम्हाला? हो माहिती आहे. कोण आहेत? आढळराव पाटील आणि हे अमोल कोल्हे. अमोल कोल्हे. तुमचं मतदान कोणाला असेल? मतदान तसं आता सांगता येत नाही, पण अमोल कोल्ह्यांनाच देणार आम्ही. कारण काय? नाही, चांगले उमेदवार चांगले आहेत जरा. त्यांची कामं वगैरे आहेत का काही? हो, कामं आहेत सध्या, चांगली आहेत. आढळराव येतात का कधी? त्यांचा संपर्क आहे? येतात ते सुद्धा चांगले आहेत. पण मतदान तुमचं यावेळेस? ते आता सांगायचं नसतं मतदान. तरी पण हो, नाही त्यांना सुद्धा पाहू आता काय विचार करून देऊ त्यांना सुद्धा. त्यांना पण नक्की कोणाला? दोघांना नाही का? नाही, दोघांना नाही. एक मत फिक्स असेल कोणाला? देऊ, डिवाइड करू. घरच्यांना सांगायचं एक इकडं टाका, मी इकडं टाकणार. म्हणजे दोन्हीकडे द्यायचं तुम्हाला. धन्यवाद. मेसेजला सांगणार तू इकडं टाक, मी इकडं टाकतो. म्हणजे दोघांना नाराज नाही करायचं तुम्हाला कोणा? नाराज नाही करायचं. या ठिकाणी बेळवाले आहेत. दादा तुमचं नाव काय? सुहास अशोक नवले. गाव कुठलं तुमचं? यवत. तुमच्याकडे यवत म्हटल्यानंतर सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे आणि महेश भागवत असे 3 उमेदवार आहेत. तर तुमचं नक्की मतदान कोणाला असेल? महेश भागवत. कारण काय हो? हा आता नवीन उमेदवार आहे. आता 35-40 वर्ष झालं आपण यांचं बघतोय राजकारण, समाजकारण पण बघितलेलं आहे. पण काहीतरी त्यांना नवीन चेहरा का ते बघितलं पाहिजे, म्हणून महेश भागवत. म्हणून महेश भागवत. या ठिकाणी काय व्यापारी आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. गाव कुठलं तुमचं? सासवड. सासवड कुठं? पिसवरे. तुमच्याकडे निवडणूक चालली आहे. सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार उभे आहेत. तुमचं मतदान कोणाला असेल? सुप्रिया सुळे. कारण काय हो? पवार साहेब. काम आहेत का काय सुप्रिया सुळे? पुरंदर उपशाचे जनट शरद पवार. अजितदादा का नको? अजितदादांनी पण पुरंदर उपशासाठी प्रयत्न केलेत ना. जनक कोण आहे? शरद पवारच आहे. म्हणजे अजित पवारांचं काही योगदान नाही वाटतं? शरद पवारनीच योजना मांडली होती पहिल्यांदा 1989ला. शरद पवार. शरद पवार आहे. सुप्रिया सुळेला मतदान नसून ते शरद पवारला मतदान आहे. या ठिकाणी दादा तुमचं गाव कुठलं? नाव? राहू लागला. उरुळी कांचन. तुमच्याकडे निवडणूक चालली सध्या. आढळराव आणि कोल्हे असे 2 उमेदवार आहेत. तर तुमचं मतदान कोणाला असेल नक्की? तसे दोन्ही टप उमेदवार आहे. दोन्ही पण चांगले उमेदवार. काम ज्यांनी केलं त्यांनाच उमेदवारी मिळणार आहे. आत्तापर्यंत ज्यांनी तिथं जी कामं केलेली आहेत आतापर्यंत आढळराव पाटलांनी पण केलेली आहेत आणि कोल्हेंनी पण केलेली आहेत. तर तरीसुद्धा दोघांपैकी एकाला मत द्यावं लागेल ना. कोणाला मत असेल? आम्ही देऊ कोणाला द्यायचं त्यांना असं हे आहे. पण तुमचं मत असेल ना कोणाला तरी, एकाला तरी. पण ते आता आम्ही गुपितच ठेवणार. आता उघड कसं सांगणार तुम्हाला? उघड करणार नाही म्हणजे. ठिकाणी कलिंगडाचे व्यापारी आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. बोला. काय नाव तुमचं? एकनाथ भुजबळ. गाव? हो. तुमच्याकडे 3 उमेदवार उभे आहेत. सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे आणि महेश भागवत. तर तुमचं मतदान कोणाला असेल? आमचं सध्या तुतारी. 100% तुतारी. कारण काय तुतारी? नाही पण ताईंचं काम चांगलं आहे आमच्या तिथं. त्या दिवशी नाताच्या मंदिरात त्यांचं भाषण झालं, छान झालं भाषण. कामं आहेत का सुप्रिया त्यांची? आहे भरपूर कामं झालेली आहे. लेडीजचे कामं झालेली आणि सगळ्यांचे कामं झालेली मस्त.
पण तुमचे आमदार राहुल कुल आणि रमेश आप्पा थोरात हे दोघं म्हणतात की अजितदादांना मदत करा, सुनेत्राताईंना मदत करा, आणि तुम्ही कसं मग तिकडे? नाही, पण आता शेवटचं कसं होतं, साहेबांचं काम पहिल्यापासूनच चांगलं आहे ना, पवार साहेबांचं, म्हणून यावेळेस तुमचं मत त्यांच्याकडे सुप्रियाताईंना. या ठिकाणी कलिंगडवाल्या मावशी नाव कुठलं, गाव कुठलं तुमचं? सासवड. तुमच्याकडे निवडणूक चालली आहे, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार आहेत, म्हणजे शरद पवार आणि अजित पवार. तुमचं मत कुणाला असेल? शरद पवार. कारण का हो? शरद पवारांनी कामं केल्यात, विकास केला आहे. काय विकास केला तुमच्याकडे? पुरंदर पाणी उपसा, इतर बाकी कामं केलेली आहेत, रोड बीड बाकीचे. अजितदादांना का नको, तुम्ही नाराज का आहात? पहिले जुनं कोण आहे, पवार साहेबांनी कामं केलेली आहेत, पवार साहेबांनाच मतदान होणार. अजितदादांना पण आता ज्याचा त्याचा कर प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. आमचं मत सुप्रिया सुळे. या ठिकाणी भाजीवाल्या ताई आहेत. ताई, तुमचं नाव काय? मनीषा संतोष गाडे. गाव? गाव म्हणजे इथंच राहतो, पण कुरडवाडी गाव आहे. इकडे मतदान आहे का तुमचं? उरुळीत. इकडे निवडणूक चालली आहे, आढळराव आणि कोल्हे आहेत दोघं जण उमेदवार. तुमच्याकडे कामं कोणी केलेत आणि तुमचं मतदान कोणाला असेल? आता काय सांगायचं सर, आता बघू. आता काय सांगणार मतदानातलं? कोणाला एकाल तर का सर, मनातलं मतदान कोणाला द्यायचं आता बघू, ज्यावेळेस तेव्हा काय का नाही. आता निश्चित नाही तुमचं मतदान? मतदान निश्चित नाही. नमस्कार, काय म्हणताय? काय नाव काय तुमचं? माडिक. काय रे? तुमचं गाव कुठलं? रामकृष्ण आहे. असू दे. नको तुम्हाला प्रश्न? बरं बरं, डायरेक्ट चालेत. मावशी नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? रोहिणी सावता गायकवाड. रोहिणी सावता गायकवाड. तुमचं गाव? गाव यवत. तुमच्याकडे मतदान चाललंय, सुप्रिया सुळे, महेश भागवत आणि सुनेत्राताई पवार असे 3 जण उमेदवार आहेत. हा. तुमचं मतदान नक्की कोणाला असेल? कोण रे का? सुप्रियाताई सुळे. तिकडे विचारताय, तुम्हाला माहित नाही का? सुप्रियाताई सुळे. दादा, तू सुप्रियाताई सुळे म्हटलाय, कारण काय रे बाबा? सुप्रियाताईची काम आहेत. काय असलं तरी, कोणाचं काम असलं तरी सुप्रियाताई येते. हे बाकीचे काय कामाचे नाही. तुमच्याकडे तर आमदार, दोन्ही आमदार सांगतात आजी की बाबा अजित पवारांना आम्ही मतदान करायचं सांगतात. तुम्हाला? अजिबात नाही. अजित पवार आज इकडे तर उद्या तिकडे. दिलं तर मतदान सुप्रियाताईला 100%. चिन्ह पोचले का पण तुमच्याकडे? तुतारी फिक्स, तुतारी. काही करा, तुतारीची येणार. धन्यवाद. नाव काय? प्रशांत कांबळे. गाव थेऊर. तुमच्याकडे निवडणूक चालली, तुमच्याकडे आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे आहेत. काय तुमच्याकडची हवा काय आहे? कोणाला मतदान होणार? तसं काय सांगू शकत नाही, आता लोक कोणाला देतात काय. लोकांचं नाही, मी तुम्हाला विचारतोय. नक्की अमोल कोल्हे साहेबांना आमचं. एक मिनटं, मावशी मध्येच बोलायला लागल्यात. बोला मावशी, तुमचं काय म्हणणं आहे? हॅलो, आम्हाला लोणी मार्केटमध्ये भेटले होते ना. कुणाला मतदान करायचं पण तुम्हाला? अमोल कोल्ह्याला. कारण का हो मावशी? आमची ओळख आहे त्यांची. आमची एक मिनटं. आपल्या लोणी काळभोरच्या बाजारमध्ये भेट दिली होती. त्यांनी आमच्या समस्या जाणून घेतल्या, आम्हाला सगळे व्यवस्थित सांगितलं. आम्हाला तिथं जागा नव्हती, जागा उपलब्ध करून दिली तिथं. बस, म्हणून तुमचं मत अमोल कोल्हे साहेबांना. टोमॅटोचे दादा बसले, टोमॅटो विकायला शेतकरी. दादा, काय नाव तुमचं? भाऊसाहेब तांबे. गाव वरवण. तुमच्याकडे 3 उमेदवार उभे आहेत, महेश भागवत, सुप्रियाताई सुळे आणि सुनेत्रा पवार. तुमचं मतदान कोणाला असेल नेमकं? काय आता अजून निर्णय नाही केलेला, बघू आता मतदान जवळ आल्याच्या नंतर. अजून तिन्ही सारखेच आहेत आम्हाला. तिन्ही मतदान तिन्ही नाही, एकाला मतदान करायचं. करायचं, तिन्ही उमेदवार सारखेच आहेत, त्याच्यामुळे अजून विचार नाही केलेला. करू काहीतरी. कुणाला पण, एकाला पण नाही. एक जणाला तर करावंच लागेल, कुणाला तरी ना. शेवटी बघू, पवार साहेबांनाच करू, सुप्रियाताईंना. म्हणजे तुमचा निर्णय झालाय, पण बोलायचं नव्हतं तुम्हाला. काय चिन्ह आहे त्यांचं माहिती आहे का तुम्हाला? तुतारी. हा, तुतारीलाच. या ठिकाणी लिंबू आणि आल्याचे व्यापारी बसलेत. दादा, काय गाव कुठलं, नाव काय?
अंकुश कदम आहे, लोणी काळाभर. निवडणूक चालली आहे सध्या, तुमच्याकडे उमेदवार कोण माहिती आहेत का? कोल्हे. अजून हे शिवाजी आढळराव पाटील. नंतर आता सध्या काय बघू नंतर ज्यावेळेस नाही, अजून नाही ठरलेलं. आता ज्यावेळेस इलेक्शन येईल ते आपलं जाईल त्यावेळेस ठरवायचं ना. अजून ठरलं नाही. तर बघू आता, मनातल्या गोष्टी नाही ना सांगू शकत, आहे का नाही. या ठिकाणी किराण्याचे व्यापारी आहेत. दादा नमस्कार. नमस्कार शेठ. काय नाव काय आणि गाव कुठलं? उरुळी कांचन महादेव खैरे. तुमच्याकडे निवडणूक चालली माहिती का? कुठली? लोकसभेची. अमोल कोल्हे आणि आढळराव उभे आहेत. हा. तुमचं मतदान कोणाला असेल? आम्ही सर्वेसाठी आलोय. मतदान मेन मालक इकडे. हा. कोणाकोणाच चालू आहे? कोणाकोणाचं चालू आहे? अहो आढळराव आणि कोल्हे उभे आहेत. हे मालकाकडे बोट दाखवतात. एक मिनिट ताई, या ठिकाणी त्यांचे मालक आहेत, मालकांना विचारू आपण. दादा नमस्कार. तुमच्याकडे निवडणूक चालली आहे. अमोल कोल्हे आणि आढळराव असे 2 उमेदवार आहेत. तुमचं मतदान कोणाला असेल? अमोल कोल्हेला करू आपण. बस का? अमोल कोल्हे. कारण काय आपलं? कामं करतात म्हणून तर करायचं. आढळरावला बी करायचं. मतदान दोघाला करायचं. आता अमोल कोल्हे म्हणताना आता दोघाला करायचं. हा चालतंय. ओके धन्यवाद. ठिकाणी बटाट्याचे व्यापारी आहेत. दादा काय नाव? अनिल गायकवाड. गाव? बोऱ्यांदी, यवत. तुमच्याकडे उमेदवार उभे आहेत 3. महेश भागवत, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार. तुमचं मतदान कोणाला असेल? तसं मतदान कुणाला ह्याच्या म्हणजे हे करण्याच्या आधी विकास कोणचा आहे काय आहे त्याच्यावरती सगळी पार्श्वभूमी ठरणार आहे. तर आता सुप्रियाताईंचं व्हायचं पारडं जड वाटते, पारडं सगळ्यांनाच. कारण महेश भागवत मध्ये येतात. महेश भागवत वंचित आघाडीवरून उभे येतात. आमचं मत महेश भागवतांना आहे. पारडं सुप्रियाताईंचं जड वाटतंय? असू द्या, जड आहे, पण आमचं मत महेश भागवत. कारण काय महेश दादांना का? महेश दादांचं लय दिवस म्हणजे उभं राहायचं हे चाललं होतं, स्वप्न आहे. तर आमचं बी स्वप्न आहे की त्यांनी निवडून यावं म्हणून मतदान तुमचं महेश भागवतांना. ओके धन्यवाद. दादा नमस्कार. थोडं पुढं या. काय नाव तुमचं? राम मिसाळ. गाव? उरुळी कांचन. निवडणूक चालली आहे सध्या इकडं. कोण उमेदवार माहिती आहेत का तुम्हाला? माहिती आहेत ना. कोल्हे आणि आढळराव. 2 उमेदवार. मतदान कोणाला असेल नेमकं तुमचं? कोल्हे. कारण काय? चांगला माणूस आहे. चांगला म्हणजे कामं चांगली आहेत. तुमच्याकडे कामं आहेत का? आता खासदाराचं आमच्याकडे जास्त कामच नाही आहेत, एवढं माहीत नाही आपल्याला. पण मतदान कोल्ह्यांनाच. आढळराव दादांना का नको? एकनिष्ठ नाही आहेत. मतदान एकनिष्ठाला करायचं आपण. आढळराव एकनिष्ठ नाहीत म्हणून तुमचं मतदान कोल्ह्यांना करायचं. धन्यवाद. या ठिकाणी भाजीचे व्यापारी शेतकरी आहे का तुम्ही? हो. तुमचं नाव काय? सुखदेव दरेकर. बोऱ्यांदी. तुमच्याकडे निवडणूक चालली आहे. तुमच्याकडे बारामतीमध्ये सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे आणि महेश भागवत असे 3 उमेदवार आहेत. तर तुमचं मतदान नक्की कोणाला असेल? आता ते आता बघू, ठरवू वेळ आल्यावर. वेळ आल्यावर ठरवू. आता कुठं तुम्हाला सांगत बसू. ते वेळ आल्यावर सांगू आम्ही. आता काय तुम्हाला सांगू काय करा, आता नाही काय सांगू शकत. नमस्कार नमस्कार. काय नाव काय तुमचं? पुढे या जरा. तानाजी दरेकर. तुमच्याकडं मतदान चालू आहे. तुमचं गाव? बोऱ्यांदी, दौंड तालुका. कोण उमेदवार माहिती आहेत का तुम्हाला? सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, अजून 30 महेश भागवत आहेत, पण म्हणजे फॉर्म भरलेला अजून माहीत नाही. तुमचं मतदान नक्की कोणाला असेल? आता पाहू, विचार करून. अजून तसं विचार नाही, बघू फिक्स. पवार साहेब. पवार साहेब का? साहेब साहेब साहेब. सुप्रियाताईच म्हणजे साहेबच की साहेबांना. कडधान्याचे एक व्यापारी का तुम्ही? शेतकरी आहे? व्यापारी. बरं. तुमचं गाव कुठलं दादा? यवत.
तुमच्याकडे उमेदवार कोण उभे आहेत माहिती आहे का? हो 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 सुप्रियाताई आहे, सुनेत्रा पवार आहे आणि महेश भागवत आहेत. तुम्हाला सगळं माहिती आहे. तर तुमचं मतदान नक्की कोणाला असेल? आपलं सुप्रियाताईंलाच. कारण दादा? कारण कसं होतं कामं केलेली आहेत त्यांनी, त्यामुळे कसं होतं त्यांच्याकडे जास्त हे आहे. पण तुमच्याकडचे रमेश थोरात असतील, राहुल कुल असतील, हे तर म्हणतात की अजितदादांच्या सुनेत्रा ताईंना मतदान करा. नाही आहे बरोबर आहे त्यांचं, पण कसं होतं पण ताईंनी जे कामं केलेत तसे अजून सुनेत्रा ताईंची कामं नाही आहेत ना, त्यामुळं मग कसं होतं त्यांनाच मतदान आहे. त्यांनाच आहे आपल्या ह्याला सुप्रियाताईंना. ओके, धन्यवाद. या ठिकाणी एक व्यापारी आहेत. दादा काय नाव? आकिब मोमीन. आकिब मोमीन. तुमचं मतदान उरुळी कांचन आहे का? उरुळी कांचन. निवडणूक उभी चालली आता सध्या. इकडे 2 उमेदवार उभे आहेत, शिवाजीराव दादा आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे. तर तुमचं मतदान नक्की कोणाला असेल? अमोल कोल्हे. अमोल कोल्हेच. कामं केलेत ना भरपूर. अमोल कोल्हे. चालतंय. ओके, धन्यवाद.